महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त, अभाग्यासी कैची कळेल ही मात. पराही परतली तेथे कैचा हा हेत, जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त येऊनी उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला. प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला, जन्म मरणाचा फेरा चुकविला. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन. मितूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्री दत्त ध्यान. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव जय देव. केशं सुशंभुं भुवनवनमहं मारहं रत्नरत्नं वन्दे श्रीदेवदेवं सुगुणगुरुगुरुं श्रीकरं कञ्जकञ्जं. मामज्ञं मत्तमर्भं भवद्वसुहं वासना सर्वसंगे. मातस्पातसुदस्ते वरास्वरे देशिके शिष्यशिष्यं श्री गुरुदेव दत्त. आज दत्त जयंती उत्सव माणगावमध्ये सुरू होतो आहे. परमहंस परिव्राजकाचार्य टेंबेस्वामी महाराजांनी या मंदिराची स्थापना केली आणि तिथपासनं अखंडपणे या दत्त जयंती उत्सवाला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे. श्रीपाद श्री वल्लभ नरहरी दत्तात्रेया दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरुनाथा कृपारा हा जो मंत्र आहे, याच्या उद्घोषामध्ये हा दत्त जयंती उत्सव साजरा होतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा महामंत्र ब्रह्मवर्थ इथे महाराजांना स्फुरला. संपूर्ण विश्वामध्ये याचं नामस्मरण केलं जातं. बऱ्याच लोकांना माहीत असेल की हा स्वामी महाराजांनी दिलेला मंत्र आहे, परंतु आता या विविध माध्यमातून याचा प्रसार होतो आहे आणि आमचं हे मंदिर जे आहे हे चांगल्या प्रकारे या ठिकाणी ऊर्जित अवस्थेमध्ये आलेलं आहे. प्रचंड या ठिकाणी गर्दी होते. आज संध्याकाळी 6च्या दरम्यान दत्त जयंती उत्सव आपण साजरा करणार आहोत. लांब लोक इथे येतात. महाराजांनी पूर्णपणे भारतभर अगदी कन्याकुमारीपासून हिमालयापर्यंत पायी पदभ्रमण केलेलं आहे. परमहंस परिव्राजकाचार्य असं त्यांना त्यामुळे म्हटलं जातं. महाराजांनी एकूण 23 चातुर्मास आपल्या संपूर्ण कालावधीमध्ये केलेत. माणगाव हे त्यांचं जन्मस्थान आणि गरुडेश्वरला म्हणजे ज्या ठिकाणी स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे त्या ठिकाणी त्यांचं समाधीस्थान आहे. त्यामुळे गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमधनं वगैरे बरेच भाविक आपल्याकडे या कार्यक्रमासाठी येत असतात आणि मोठ्या प्रमाणात आपण हा उत्सव साजरा करत आहोत. या ठिकाणी दुपारी महाप्रसादाची सोय केलेली आहे येणाऱ्या सर्व भाविकांसाठी. तसंच संध्याकाळी 6 वाजता जन्मोत्सवाचा कार्यक्रम होईल आणि उद्या समाराधना होईल, ललिताचं कीर्तन होईल, दशावतारी नाट्यप्रयोग होईल आणि त्यानंतर उद्या रात्र या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. दत्त संप्रदायात या मंदिराचं किती महत्त्व आहे? टेंबेस्वामी महाराज यांना थोरले महाराज म्हणून ओळखलं जातात. संपूर्ण भारतभर परिचित आहेत ते आणि त्यामुळे
नृसिंहवाडी किंवा गाणगापूर या ठिकाणी महाराजांना महत्त्व अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि स्थानही त्या ठिकाणी आहे. कारण या दोन्ही ठिकाणची जी परंपरा आहे किंवा घडी जी आहे बऱ्याच प्रमाणात महाराजांनीच बसवलेली आहे. त्यामुळे नरसोबाची वाडी किंवा गाणगापूरमधनं देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी नित्य लोकांचं येणं जाणं असतं, पुजारी वर्गाचं येणं जाणं असतं आणि महाराजांना ते अगदी आदरानंच त्यांचा संबोध बोलत असतात महाराजांबद्दल. महाराजांची ग्रंथसंपदा देखील विपुल आहे. त्यांनी गुरुचरित्राचं रूपांतर समश्लोकी गुरुचरित्रामध्ये केलं आहे, द्विशास्त्री गुरुचरित्रामध्ये केलेलं आहे. तसंच नित्यपठणासाठी म्हणून 700 श्लोकामध्ये त्यांचं रूपांतर केले. त्याला समश्लोकी गुरुचरित्र असं म्हटलं जातं. आणि चिकार वाङ्मय असल्यामुळे संपूर्ण भारतामध्ये महाराज अगदी अव्वल दर्जाचं स्थान आहे. आपलं नाव आणि पत्ता? माझं नाव दीपक शशिकांत साधले. ते दत्त मंदिर न्यास माणगाव इथे मी सचिव म्हणून काम करतो.